चला मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. आणि मी थोडंसं कालपासून आहे ना, थोडं जास्त मराठी बोलायचा प्रयत्न करतोय ब्लॉगमध्ये. प्रयत्न म्हणजे तेव्हा तो आमचा शुभम तिकडून हाय हाय करतोय, या ग्राउंडवर या, ते बाकडे घेऊन येत आहे ग्राउंडवर. हा आपला विषय चालू होता की मी जास्त करून आता ब्लॉग मराठीत बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा. म्हणजे हिंदी पण येईल, पण ते पण सिच्युएशनच्या हिशोबाने इकडे तिकडे होईल. पण 80 to 90% आता मराठीच ब्लॉग बनल. कधी कधी चुकून मुकून थोडं निघालं, थोडं असं एन्जॉयमेंटसाठी ते बरं वाटतं हिंदी इकडं तिकडं मिक्स मराठी, तर ते होईल. नाही तर तसं आपलं ब्लॉग पहिले 50-50 होता हिंदी मराठी. तसं काही अडचण नाही, ठीक आहे. चला आता जसं चालू राहील तसं राहील. थोडं हिंदी थोडं मराठी, पण जास्त करून मराठीच आता. कारण जे शब्द निघतात ना पटकन, ते एकदम मराठीत एकदम छान निघतात. तर मी आत्तापर्यंत जे ब्लॉग बनवलं तसं हिंदीला एक सेकंदचा पॉज घेऊन मग मला ते अज्युम करून मग बोलावं लागतं. त्याच्यापेक्षा आपलं मराठी गो टू आहे, एकदम लगेच निघून जातं. तर मराठी फर्स्ट प्रेफरन्स, देन हिंदी मिक्स सेकंड प्रेफरन्स. तर चला. तर हे बघा, आता पप्पांच्या ग्राउंडवर काही बेंच न्यायचे, 4 बेंचेस जे काल रंगून ठेवले होते. आता शुभमन जंगली घेऊन निघता येते, मी पण निघतो खेळायला. चला, ग्राउंडवर आलो आहे. 5-5 जण आहे. 5-5 जणांमध्ये मॅच चालू. जे येतील ते मध्ये मध्ये घेत जाऊ, कारण थंडीच्या खूप लेट येतात, उशीर होऊन जातो. तर आम्ही चालू करून देतो. आता आमचा गेम झाला आहे खेळून मस्त वेगळे ना. आता आम्ही पप्पांच्या ग्राउंडवर आलो आहे, मी काका आम्ही सगळे. आणि इथे बघा, जंगलीन शुभमनी मस्त असे बाकडे बसून दिले इथं 40+ स्टँड एकदम भारी तयार. तर आता आमचं नियोजन करायचं पिचचं. चलो. तर चला, आता घरी आलोय, आंघोळ बिंघोळ झाली मस्तपैकी. आणि मग मम्मीने बनवलंय पराठे, मेथीचे पराठे. आणि मस्तपैकी आता हे खातो, मग रेडी होऊन फैक्ट्रीत. तो अभी ऑफिस का थोड़ा बहुत काम करके मैं जा रहा हूँ फैक्ट्री में. और क्रेन सुबह सुबह जल्दी चला गया, अभी वो हाथ से खींच के आगे लेना पड़ेगा. ओए पोरा, हो चला वडा आता हातानीच. काय दिलं क्रेन काढून तुम्ही? मग कोणी काढून दिलं? सकाळी सकाळी टपकन होतं हाताखाली. बरोबर. आपल्याला पहिले इथे डिवायडर बसवावं लागेल खाली. फुल घे ना, इकडे आतमध्ये घे ना माझ्या बाप. आतमध्ये घेतलं, बरोबर. आतमध्ये घेतल्याच्या नंतर मग हळूहळू थोडे एक डिवायडर ठेवून लेवल आपल्याला नंतर पण उडवता येईल. समजलं? लेवलचा नका विषय घेऊ तू. नंतर करू शकतो. एकदा हा, आतमध्ये आलं ना, एक 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 जसं ते हांडी आपण हे करतो. वर मग घेऊया आपण. बरोबर. मग आता ट्रॅक्टरला बांधून नाही, मोटरच काढून घ्या. अरे तो थोडा उकळून घेतला ना भाऊंचे भाऊ, ते खाली जाईल जरा. समजलं का? ते मग तो दोन्ही साईडने झालं म्हणणं. नाही, दोन्ही साईडने चिटकल. पण हे जर खाली घेतलं ना अंकल, परत हे पुढं सरकलं नाही जाणार. हे रॉड सर्कल ना, दोन्ही सारखंच होईल ना. मी तर लांबूनच सांगाल, याच्यात पाणी आणि डस्ट मोकळा टाकेल. नवे टाकून घेऊ डायरेक्ट. हे रिमोट करेल आपण आता. रिमोट डबल तर आता मी इथं गावात आलेलो आहे. तर ग्राउंडवर थोडं आपलं काम आहे, पीच बनवायचं. आणि गाडी इथं सर्व्हिसिंगला लावलेली आहे. सर्व्हिसिंग तर झाली होती तशी. आता गाडी लावून दिली इथं. हिचा ना क्लचचा प्रॉब्लेम आहे, क्लच एकदम आहे ना, एकदम प्लेस बिघडून गेला क्लचचं. तर आता इथं लावून देतो आहे आणि चाला ग्राउंडवर. आता गाडी ना चालू आहे ना, वेळ लागल ना. मग झाला, केबल टाकली, काम छोड़ के केबल डाले ना. मन केबलचाच प्रॉब्लेम होता का? ठीक आहे, 2 तुकडे आले पुढे. ठीक आहे, चला आपण तोपर्यंत जाऊ ग्राउंडवर, नियोजन करू. झालेलं आहे. आहे आम्ही इथंच आहे, आलोच नाही. चला, तर हे बघा, हे असा काही खलबत्ता घेतला आहे. तर याच्यात आम्हाला आता काचा कुटायच्या आहे, त्याच्याने आम्ही आता मांजा बनवू संक्रांतीसाठी. यावेळेस नायलॉन वापरायचा नाही म्हणजे नाही, स्ट्रिक्टली आम्ही ठरवलं आहे. 2-4 बंडल वाढवा करून टाकू यावेळेस काका. पण नायलॉन काय वापरायचा नाही. तर ठीक आहे, चला आता इथं ग्राउंडवर आलो आहे. आपल्याला इथं ट्रॅक्टर येतोय, आता JCB येतोय. इथून माती भरून न्यायची, ती घेऊन मग आपल्या ग्राउंडवर
तिथं खड्डे करून मग पीच बनवायचे. हे सगळे असे कामं आहे आजचे. JCB पण आलेलं आहे. तर इतकीच माती काढतोय आपण आता. पप्पांनी त्यांनी पण हीच घेतली होती. थोडी लालसर आहे, पीचसाठी एकदम परफेक्ट माती. तर हे बघा आता ट्रॅक्टर एक ट्रिप खाली करून आला आणि आता दुसरी ट्रिप भरतोय. साधारण 3 ट्रिप न्यायचा प्लॅन आहे आमचा. काय काय काच लचके दळून देईल. लचके गिरणीवाला आहे ना, दळून जातो. गिरणीवाला दळून द्या का? हा, डायरेक्ट बाटली घेऊन जाय त्याच्याकडे. कुटात बसायपेक्षा आहे ना, हा ठीक आहे, चल बघतो आता दळून जायचं डायरेक्ट. काकाजी काय म्हणते तसं. चल सांग. ओढून घेतो ते म्हणजे. तर हे बघा आता या ठिकाणी सिद्धू, काकाजी, पारस शेठ पण आलेले आहे. किडा बाहेर काढ भैया आणि लवकर इकडे ये. काम करू लाग. तर किडा ग्राउंडवर नको दाखव, इथं दाखव बनवायला. तर हे बघा मित्रांनो, ग्राउंड बनवणं, क्रिकेट टीम बनवणं एवढं सोपं नसतं. त्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. म्हणजे कामं करून खेळ चालू ठेवणं हे पण एक मोठं स्किल आहे, जे की आता माझा पण तोच प्रयत्न चालू आहे. आणि आमचा सिद्धू पण, जो की आता खूप लांबून म्हणजे सगळं ते स्ट्रगल करून आलेलं आहे. तर चालू आहे त्याचा प्लॅन इथंच थांबायचा. बघूयात. म्हणजे क्रिकेटसाठी सगळे एडे, म्हणजे क्रिकेटसाठी एडेच पाहिजे तर काहीतरी होऊ शकतं, नाही तर नाही. पारस ठीक से करियो ना खाली. हाँ ठीक से 8 फुट का गैप रख दियो, खाली कर दियो. चलेगा. तो अभी ये तीसरी ट्रॅक्टर भर रहा है. ये घेऊन लगेच आपण ग्राउंडवर. लेयर भाग दो बेटे का वापस उल्ले काम करा जो. इतना बढ़िया काम करो जो काय उसको कालिया देन रो. आता तीसरा ट्रॅक्टर भरलेला आहे आता. पारस आज पूरा दिन ग्राउंड को देने का. आज पूरा दिन हम दुकान को देंगे और कल हम पेपर देने जाएंगे. कल एग्जाम है क्या. कल एग्जाम है, कल से खेल बंद. और पूरा ग्राउंड बनने के बाद हम नए ग्राउंड पे खेलने और तू आएंगे. अभ्यास करना छोड़ के यहाँ पर क्या कर रहा है. हम पूरे दिन घूमते रहते. काय पारस अभ्यास करायचा मला. 12वीला आहे ना आपण. आपल्या कॉलेजचा 100% रिकॉर्ड आहे. तो 100% रिझल्ट लागतो म्हणजे लागतो. तो तुला तोडायचा आहे का. हा 5वं वर्ष आहे. त्या सर लोकांना मला पास करून घ्यावा. नाही तुला तो रेकॉर्ड तोडायचा आहे का. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये. तुला वाटतं घडलं आपलं पिच आता. ऐक ना, एक काम कर, ट्रॅक्टर जा. अंकलनी एक कटर मशीन काढलंय ते घे आणि एक टेप आण मम्मीकडून. मी सांगतो मम्मीला, जा पटकन. आणि ते कटर मशीन तुला न्यायचंय दुकानावर. हो. तर हे बघा आता अशा काही पद्धतीचं आता मी इथं खणतोय. साधारण हे आम्ही 3-1 इंच घेतोय खाली आणि मग ही माती टाकून त्याच्यावर लेवल करणार आहे. तसं तर आता फॅक्टरीवर पण ते बिटाचं मशीनचं काम चालू आहे. पण ॲक्च्युली आता तिकडं सगळे होते, शुभम, जंगली, शफिक काका, अंकल. तर काय अडचण आहे, ते करून घेतील ते काम. तर ठीक आहे, ते पण महत्त्वाचं होतं. पण हे पण भरपूर दिवसापासून आमचं चालू होतं करायचं. कारण ह्या पिचवर आहे ना काही पण बाउन्स होतो आहे, काही पण म्हणजे फक्त आम्ही दिवस काढतोय म्हणून आता आज हे पण फायनल करून घेतो. आज मला माहिती आहे माझा दिवसच जाणार आहे. तसं पप्पांनी मी बोललो आलो 1-2 तासात. पण मग पप्पांना पण माहिती आहे एकदा ग्राउंडवर काम चालू झालं का दिवस जातोच. काय रे तू कावर आलं. आपलं ते खलबत्ता घ्यायला कोणी बोलवलं होतं. मम्मीने. अरे आका मी चल म्हणे. तू फॅक्टरीवर जा. मला 5 कारण नको सांगू. जा फॅक्टरीवर. काय नाही बत्ता बित्ता. डाऊट काय पुराल. हे बघा आता या ठिकाणी आमचे देवा भाऊ पण आले आहे, डॅशिंग ओपनर. त्यांच्या पण सध्या मॅचेस आहेत त्या मेडिकलच्या, तर त्याच्यासाठी ते तयारी चालू आहे त्यांची. काय म्हणणं आहे रोहित, काही चुकलं का आमचं. नाही नाही काही चुकलंच सांगा. असं लय आल्यावर लय असं काहीतरी चुकलं भाऊ, मला असं वाटलं. थकला का रे पाणी मारून. नाही भूक तर लय लागली आता आम्हाला. भूक लागलेली तर म्हणून नाही चालणार मग आता. कारण तसं रोहितला पाठवलंय अननस आणायला. बघू थोडंफार हलका होईल तोपर्यंत. द्या भाऊ, तुम्ही जाऊलाय का. नाही ना, काय जेवण नाही काही नाही. सांगत होता
काय आनंद आणि आपल्याला लागल एक तुला एक मला एक द्यावा भाऊला 3 अननस होऊन जातील आपण. रोहित खाईल थोडंफार. नाही त्याला वास देऊ फक्त आपण. रोहित काय केळी घेऊन आला का आमच्यासाठी? अननस भेटले का? अनंत भेटले ना. वा वा भेटले भाऊ बरं का अननस. भारी पण अननस बरं का. मी काय म्हणतो इथं बसायचं तर आपण तिथं बसून निवांत सावलीत. इथं ना गोडाऊन जवळ. बघा उठं मध्ये आपलं. अरे अरे कोण खाईल मग? त्याला एक दिलं तेच लय झालं आता. तू काय खाल्लं ते आमचं एक जेवण बिवण करून आला मस्त. हा ना काहीच काम नव्हतं ना तू. तर आता पायनॅपल खाऊन एकदम भारी वाटलं कारण सकाळपासून जे नाश्ता केला होता पण मग भूक लागून गेली होती कारण आता 4 वाजत झाले का रे. भत्तो आणलाय पण भत्तो काय मी खाणार नाही. हा 2 घास खाईल तू. काहीच खाणार नाही डायटिंगवर आहे परत बोलायचं मी नाही. एक तर बर्थडेच्या दिवशी तूच मला बळजबरी केक नाही खाय दिवस तोंडात घालून. हा एक तर मी डायटिंगवर होतो माहिती आहे का. हा तर तुम्ही असं डायटिंग मोडेच काम नका करतो. मग चूक तुझी आहे. तू केक आणतानी तुझ्या बर्थडेचा केक तू आणतानी डाएट फ्री आणायला पाहिजे. केक आणला तुम्ही आमचं आणणं काम आहे आम्ही आणला. तुला डाएट फ्री लागत होता तू घेऊन यायला पाहिजे तुझ्या बर्थडेचा केक. मला वाटतं तर आता काम झालेलं आहे सगळं. 2 बकेट आलेले आहेत मातीच्या. तर याची आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपण लेवल उडू. आता झालेलं आहे. आता बिलिंग करू किती झालं बघूयात. ते दोघं बघा तिकडं मस्त भत्ता खाऊ राहिले. मला पटकन घरी जावं लागेल. मम्मीचे पण लय फोन आले. चला एवढं बिल झालं घरी जातो जेवण करतो आणि फॅक्टरीवर ते मशीन फिटिंग बी चालू आहे ते बी करून घेऊ. 3 तास 5 मिनटं 3.5 तास बरोबर कारण 12च्या आसपास चालू झालं. 12लाच चालू झालं होतं 3.5 झालीच बरोबर. तर चला आता ग्राउंडवरचं काम झालेलं आहे. आता मी पहिले तर जाऊन माझी गाडी घेतो मग ती घेऊन फॅक्टरीवर थोडं काम आहे. पहिले थोडं खाऊन घेतो मग काम करतो. पटकन झटपट खावं लागलं आता कारण एक गाडी आली भरायला पाईप फॅक्टरीत तिकडे जायचं आहे. हे बघा मी आता माझी गाडी घेऊन आलो आहे आणि भैयाजी मस्त असा कागद घेऊन आले. तर आता हा आम्ही थोड्या वेळाने येऊन तुला काय लगेच जायचं आहे का? मुक्काम करतो मुक्काम करू. नाही मुक्काम नको करू पण आपण आहे ना साधारण 5-5:30 लिहू. तू आता परत चाल किरणगावला कागद ठेवून जाय वाटलंस घेऊन थोडी जाणार आहे तू. नाही कागद राहू दे इथं आम्ही येऊन मारून घेऊ कारण सकाळचं जेवलेलं नाही आता लय भूक लागली. तर घरी जाऊन जेवण करतो. आणि काय म्हणणं आहे? एकदम मस्त होईल. रुंदीत खरंच थोडी कमी झाली. नाही कमी म्हणजे आहे ना बा तुला हा जो दिसतोय ना हा गॅप भरायचा आहे अजून एवढा. तुला मी देतो ना रुंदी करून. JCB आलंच होतं मग त्याच्यावर करून घ्यायचं. अरे काय गडबड झाली आम्ही पाणी मारून घेतलं. JCB जर परत त्याच्यावर चढला असतं ना ती अख्खी माती चिटून काढली असती. तर आता पाईप फॅक्टरीत हे 1.5चे पाईप भरायचं काम चालू आहे. तर 15-20 मिनटं ते भरून येईल तोपर्यंत मी घरी जाऊन जेवण करून येतो. प्रेम थांबेतच मी आलो. मम्मीने मस्त केली आहे शेव भाजी तर चला खाऊया. आणि तर आता मस्त जेवण करून आलो आहे पाईप फॅक्टरीत. तर तीच आपली गाडी आता भरत आली आहे तर तिचं बिलिंग करतो. आणि शुभमन त्यांचं ते आपलं ते पिठाचं मशीन फिटिंगचं काम चालू आहे. तर त्यांना भूक लागली सकाळपासून काही खाल्लं नाही. तर हे बिल झालं का एकदा मग ते त्यांना वडे खायचे मग ते वडे आणायला जातो. तर हे बघा सिम्बा पण आला इकडं इन्स्पेक्शन करायला. आणि आता हा एक पाईप टाकायचा आहे फक्त शेवटचा मग गाडी पॅक आणि पटकन मग गाडीचं बिलिंग करून मग मी निघतो. मस्त असे गरम गरम वडे तळत आहे आता. तर चला हे घेऊयात आणि जाऊयात पटकन फॅक्टरीवर. आता हे बघा मस्त नाही मी नाही जाऊन वडेपाव घेऊन आलो आहे मी आता सगळ्यांसाठी. वडेपाव भजे ते प्लेटा घेऊन जात तिकडं. ते बघा तिकडं काम चालू आहे मस्त. तर सगळ्यांनी काहीच खाल्लं नाही आहे. सिम्बा पण आहे बा सिम्बा पण वाट बघत होता. चल तू पण तिकडं. तर हे बघा अशा काही पद्धतीचं हे मशीन फिटिंग झालेलं आहे. ही साईड पूर्ण टेबलीवर उडून फिटिंग करण्यात आली. आणि आता याची लेवल काढायचं काम चालू आहे. हे जो आपला कन्व्हेअर बेल्ट आहे हे पॅन मिक्सर पण एकदम टाकाटाक फिट झालेला आहे. हे बघा सिम्बा बा कशी अंकलची मजा घेऊ राहील. हे बघा आता हे पॅन मिक्सर वर घ्यायचं काम चालू होतं पण ते थोडं तिकडं सरकल्यामुळे पूर्ण हे पुढचं पण कन्व्हेअर
थोडा जागेवरून डिसमेंटल झाला. हे जंगलीनेच केलं ते. मग तूच घातला ना त्याच खाली बांबू. तू एवढी ताकद तुझ्यात का तू अख्खा आणून टाकलं. आवडत नाही का तुम्हाला? आता बाकीचे आल्याशिवाय थोडी होणार ते काम. तर हे बघा या ठिकाणी आता थोडंसं ते काम खोळंबलं. काय अडचण नाही. पहिले पोटोबा मग आमचे विठोबा. पहिले फोटो विठोबा. ठीक आहे चला तर मस्त. कारण सकाळपासून सगळे त्याच्याच मागं बिल गेली. काही खायला नाही प्यायला नाही. कशा आहे रे? क्वालिटी एकदम. कुठून आणले? तुला घेऊन जाईल. आणू अरे म्हणजे एकटा जरी गेलो मी तर तिकडे खाऊन आपण क्वालिटीच आणत राहतो. तुला सापडणार नाही ते. आणि तू एकटा जाणार आहे का? माझा श्रीकृष्णाला घेऊन जाईल ना. काय श्रीकृष्ण लावून धरला काय माहिती नाही हो तेव्हापासून. काय म्हणू तू? तर चला आता सगळं या ठिकाणी मस्त खाऊन आता परत जोमाने बिलकले. सगळी म्हणजे केली लेवल उडून गेली. काय अडचण नाही. परत होईल सगळं. आपल्याला तो पाईप टाकला तरी इकडे तिकडे हलवता येईल. हा म्हणजे मोठा वाटा करायचा बा त्याचा. बाहेरूनच करावं लागेल ना. बाहेर जागा करावंच लागेल. बाहेर जागा लागेल ना. इकडे घ्यावं लागणार ते. खालची पेवर काढा बघा तुम्ही अंकल. एक एक पेवर काढा. ओके मेरे. जंगल्या एक काढ. हा बस हे जवळ मागे घेते. आणि बाकी आत्ता लेबरचं पेमेंट केलं. जे की पाईप फॅक्टरीतलं आपलं शुक्रवारी असतं त्यांचं पेमेंट केलं. आणि बाकी आता मी तर काय खाणार नाही आहे कारण डाइटिंगवर मी आता. तर खाएंगे तो हम कुछ नहीं वैसे तो सिर्फ दूध पियेंगे अभी. और अभी एडिटिंग कर लेता हूँ मैं. तो ठीक है चलो अभी ये व्लॉग को करते हैं यहीं पर एंड. आज बहुत मज़ा आया दोस्तों. पिच पर बहुत बढ़िया काम किया आज. तो कल जाके देखता हूँ उसको रोलिंग बिलिंग कर लूँगा प्रॉपर. चलो अभी कल ही मिलते हैं हम लोग. तो चलो मेरा ये ब्लॉग देखने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते हैं कल.